तर झालं बघा राधूचं पण आवरून जेवण केलं नाही. आता रात्रीच्या वाजल्यात 12 बघा, 5च मिनिटं कमीत 12 वाजायला, बरोबर 12 वाजत आल्या. तर आता बघा सगळं कामे झालं, फक्त आता माल लावायचा राहिला या. तर सगळं सामाने म्हणजे दिवसभर पॅकिंग केलेली सगळी कुरिअरला टाकून आलो आम्ही 10 वाजताच. बल्क ऑर्डर ही, बाकीच्या छोट्या छोट्या पॅकिंग ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं बघा, मी आज म्हणजे काल केस कापली, दीदीने धरली अशीच केस कापली, सोडले नाहीत काय नाही. वर झाल्या तर कसं तरी होतंय बघा. एक तर मी कधी केस कापत नाही आणि असा याभाव होऊन बसलाय. अशीच वेणी होती, अशी धरली अशीच कापली, सोडली तर खाली वर झाल्यात केस. अशी जवळजवळ किती कापली माहिती का, अशी एवढी एवढी केस कापली. कमरेच्या खाली इथं येत होती, आता कमी झाली. तर असू द्या, तुम्हाला म्हणलं होतं मेहंदी लावणार आहे. कधी मी जन्मल्यापासून कुठलं तेल वापरलं नव्हतं, काय मेहंदी नव्हती लावली, कुठंच काय नव्हतं लावलं बघा. कसलंच वस्तू डोक्याला लावली नव्हती. काय म्हणतात तेल मेहंदी शिक काही काय असतंय ते. पण मी आज पहिल्यांदा तुमच्यासाठी मी केसाला मेहंदी लावणार आहे. भीती तर खूप वाटते बरं का, मला काय सूट होत नाही एकतर. आणि त्यातनं पण मेहंदी म्हणलं तर कालवली बघा. कुठं गेली मेहंदी दीदी? मेहंदी होती मेहंदी. मग इथं या, इथं मेहंदी थोडंसं कोमट पाणी केलं आणि खलवून घेतली. आज महिना होता आला आपण हा बिझनेस चालू केला, महिना झाला. मी म्हणते मेहंदी लावणं काय होत नव्हतं, पण दीदी म्हणली मी लावून देते ताई मेहंदी. हाय करा दीदी. हो ना वहिनी. ह्यांनी नाही तर केस कापली आता म्हणतात दीदी म्हणलं. छोटे केस आहेत, माझे छोटे केस आहेत. मी उद्या ह्याच्याकडून अजून नीट केस कापणार आहे, खाली वर झालेली. अजून 2 बोट जातील का ग? एवढी नाही ना, फक्त खालून सरळ थोडी खाली, करायचे आणि कारण आता मेहंदी थोडी एवढंच खालीवर झालं एका हा. साईडने, बाकीचे नाहीत. तर हे म्हणली मी कापून देते ताई उद्या, सरळ ऐक ना, सरळ शंभू, करून ऐक देते. ना, तर आता मी तुला मेहंदी मोबाईल लावणार तू आहे बाहेर जातोस आणि ना, आता रात्रभर तुला ठेवायला मोबाईल लागेल. मिळत नाही. मी काय करणार, तुला 2-3 तास ठेवणार, निम्या Samsung सुटून धुवून नाही का, टाकणार. Ultra एक तर 26 पहिल्यांदाच मला लावतीये, काय आहे, कधीच showroom मध्ये साधी वेळ निशा असेल मेहंदी तर. वेळ कधीच असेल असलं तर काही showroom लावलेलं ला नाही. उद्या जा, हे परवा आपले आयुर्वेदिक आणि डाऊन पेमेंट होतं त्याच्यामुळं लावायची. तुम्ही पण म्हणतात ताई तू आधी यूज करत जा सगळं. तर असू द्या, तुमच्या प्रेमाखातीर मी आता हे लावून घेते केसांना, दाखवते कशी लावते. फक्त केसांच्या मुळामध्ये लावायची. कोमट पाणी केलं आणि ह्याच्यामध्ये मिक्स केली. हीच पण ले होईन असं मला वाटायला लागले बघा. तर केस कापली, आता उद्या अजून थोडे कापावं लागते ना. अवघड आहे, मना ध्यानात पण नव्हतं कापायचं माझ्या. तर एकतर मला अजिबात आवडत नाही केस कापायचे म्हणले की रडा येतं मला. कसे तरी इतक्या दिवसात वाढली होती, पण असू द्या, कापल्या पण वाढतात बघा तेल हे लावल्यानंतर. तर मी केसांचा गुंता काढून घेतला बघा आधी, आणि कुठे शेपटी लोंबलेले दिसतात काही ते पण कापून घेणार आहे मी आता. दीदी म्हणले लगेच कापून टाकू, म्हणलं रात्रीचं कापतात का, म्हणले काय नसतं तसं, ते पण कापून टाकणार आहे. ती बसली खाली, मी राहिली उभा. आणि मेहंदी अजून थोडीशी पातळ केली. मी आधीच पातळ केली होती, पण अजून थोडीशी पातळ करायची. मुळांमध्ये लावताना ना घट्ट केल्यावर जमत नाही ती मेहंदी, एकदम पातळ करायची. आपण कसं बुंदी पाडायला ते बेसन पीठ पातळ करतो, तसं एकदम पातळ करावं लागते. माझं कसं पार्लर झालंय, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कापली का? असू द्या. कट करते. तर झाली बघा मेहंदी लावून. दीदी जवळजवळ अर्धा तास मला मेहंदी लावत होती, केसांच्या मुळामध्ये लावली सारी, एकदम पातळ अशी केली होती. मेहंदी लावायला उठाय माझ्या आवाजाने 1 वाजून गेले, 1 वाजले बघा, 1 वाजली. दीदी मला कधी मेहंदी लावायला बसली होती 12:15 वाजता. किती वेळा झाला मेहंदी लावत होते. हां, आणि काय झालं माहिती आहे का, ती जशी मेहंदी लावत तसं मला झोप लागत होती. मला लय बरं वाटलं, असं कोणतरी काहीतरी लावून घेतलं नाही का, लय भारी वाटलं. एकदम असे आपण टाक्याची मालिश कशी करतो हलक्या हाताने, तसं त्याने हलक्या हाताने मेहंदी लावली केसांच्या मुळामध्ये, सगळीकडे लावली. आणि परत राहिलेली थोडी केसांना लावली आणि बांधून पण दिली. ह्यांना लावताना पहिल्यांदा दुसऱ्यांदा लय घट्ट केली होती, परत त्यांच्या डोक्यात आलं पातळ केला केसांच्या मुळामध्ये लागते. तुम्हाला लावायची का? तुम्हाला लावायची का? छान होतात त्याने केस, मऊ होतात, केस तुटत नाहीत. लावायचे का अजून? वडिलाला पुढं आहे की ते दिवशी ती 100 ग्रॅम मेहंदी एका पाकिटमध्ये, बऱ्याच बायकांना वाटतं पुरत नाही, ती एकदम घट्ट करायची नाही बा. जवळजवळ ती 3-4 वेळा लावून होती. मी एवढीशीच घेतली, तीच खाल्लून किती झाली होती.
तोच डबा घेतला. आता शंभूला मेहंदी लावायची. हे बघा, ह्यांनी 3 वेळा मेहंदी लावली, मी पण आता लावली. अजून एवढी मेहंदी आहे, इथपर्यंत असते बघा. दिसताना पाकिट छोटं दिसतं पण भरपूर मेहंदी असते ह्याच्यामध्ये. आता खलवलेली दाखवते. आता मी थंड पाणी घेतलंय, मग अशी कोमट घेतलं होतं. झाली मेहंदी मिक्स करून गाठी पण फोडल्या ह्याच्यापेक्षा मी थोडी पातळ केली ती मागाशी लावताना. ही शंभूला लावायची म्हणून थोडीशी घट्ट केली. झालं. किती वेळा जातो शंभू? 12. सरळ गुड मॉर्निंग. तर बघा, आता सकाळच्या 8 वाजल्यात, बरोबर 8 वाजल्यात. मी आंघोळी केली, उठलं, सगळं पारूस हे काढलं, घरातलं बाहेरचं सगळा पसारा आवरला. सारे कागद बॉक्स सगळे गोळा केले, एका जागा टाकली बघा. आणि रात्री मेहंदी लावली होती डोक्याला बघा, केसांना, ती पण धुवून काढली. अजून वल्लीच केस आहेत, सुकली बघा लगेच, थोडीशी वल्ली आणि डाग. धुतल्या केस गळतात. ते बघा, ओली केस असली ना लई येतात हातात, अशी थोडी येतात. तर अजून काय सुकली नाहीत केस. म्हणलं आता पुसूनही घेतली केस. आता म्हणलं भाजी चिरून घ्या. शेपूची भाजी नीट करून ठेवली रात्री, बुडकाई काढून. आता फक्त चिरायची. आणि भांड्याचं पाळणं मी रात्रीच घासला होता. सगळे भांडे घासून ठेवली होती इकडं अशी जाळीत, काय इथं काय. तर असं त्या घेते स्वयंपाक करून मुलांचं आवरायचं. खूप दिवसातनं सकाळच्या पाहिले स्वयंपाकाला लागले. देवपूजा पण करायची. हो, आणलंय की. हा, मग कसं चालतं. हुरकाच्या नादात, कामाच्या नादात बघा चहा आटून घ्यायला सारा. मस्त कलर उतरलाय बरं का चहाला, पण आता लय गोड लागेल. थोडे साखर टाकली होती तरी पण. असं तर चला, वांग्याची भाजी टाकली शिजायला. सगळं खरं पण मिठच राहिलं वाटतं टाकायचं, लक्षातच यायला टाकलं का नाही. भाजी पण झाली इकडं करून. आता मलाची कणिक 9 वाजल्या. पटपट घेते आवरून. मुलांचा डब्बा बनवायच्या, चपात्यात राहायला बनवायच्या. ओम राधूला पाणी तापवलंय. हे हो तिकडं, हाला उघडा इकडं. आता इकडं सकाळ सकाळ चाललंय माल लावायचं काम. होय हो, माल लावून घ्या आता. माल रात्री आम्हाला कमीच भेटला बघा. अर्जंटमध्ये पाहिजे होता म्हणून निम्माचा आणून दिला. आज निम्मा येणार आहे. आज आणणार आहेत ना निम्मा माल? हां, हा काय दुपारपर्यंत संपवून जाईल. रोज म्हणलं तर आम्हाला माल लागतोय दिसाड रोज, आहे ना का राधू? आणि माझ्या राधुडीची बघा केस कापल्या. तुमच्या पण जास्त कमेंट यायच्या आधी ताई राधूची केस काप, मान छोटे दिसतील. तर असं मस्त दिसते यार. थोडंसं तेल लावलं होतं आणि चुकून दिसतात केस. काल बाहुलीसारखी दिसत होती, लय छान छान दिसत होती. आता मेकअप केला ना, ते शाळेचं आवरलं ना, मग तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. दाखवणं झालं तर दाखवेन, नाही तर नाही. आज सकाळपासून फोन बंद येतं म्हणून आपलं व्हिडिओ घेते काम करत करत. आणि भांड्याचा रात्रीच घासला होता म्हणून, नाही तर भांडी एवढी मोठी ठेवली ना, मला उठून सकाळ घासायला तास जातो. आज झालंय लवकर. भांडी किचन आवरलं होतं रात्रीच म्हणून. हे राधू हे आवरून चल. ओमची झाली आंघोळ. ओमला 8:45 वाजता इथनं निघावं लागतं. कणिक मळती आणि चपात्या बनवते त्यांना तिथे खायला. काय किती छान छान केस आहेत. मी राधूला पण तेल लावते, ते किती शिल्की झालं, किती छान झालं. केस कापते, रडते एक रात्रभर, परत हसते. केस कापायची पण म्हणते आणि रडती पण. त्या दिवशी जेवत नाही, झोपते. राधूची केस लय पातळ आहेत, त्याच्यामुळे ते तेल लावायला चालू केले राधूला मी. पण कधी कधी लावणंच होत नाही एखाद्या दिवशी, काय का नाही राधू? तू लावून देत नाही रोज. रोज लावल्या बघ किती वाढतात, दाट होतात, गळतात रोज रोज धुतल्या केस. चला घेते आवरून, टाइमपास करून फायदा नाही. हां हां, कुठलं काय आहे त्यात? फोडल्याला घरातला असणार रोजमेरी. बघा की उघडून. हां, पॅक आहेत ते रात्री आलेलं आहेत. फोडलेलं असं अजून हे फोडलं नाही आतमध्ये. रात्री एक पण नाही फोडला. हे साऱ्या दोऱ्या आहेत ते रात्री आलेल्या. हा तेच की. कुठलं पण त्याच्या दोऱ्या कुठं गेल्या? नव्हत्या का?
तुम्हीच आणलं होतं जास्त माल पुढे, मी नव्हतं आणलं. हा ढोंजा बघा कसा झोपलाय. दुर्गा माव ऐडल का सगळं रात्री दिवाना होती. कधी खाली आली काय माहिती. जिथं मी असं तिथं लेकरं तिन्हीच्या तिन्ही खाली येतात. जागा पुरं नाही तर नाही पुरं, एकामेकाच्या अंगावर हातपाय टाकून एवढ्याच सगळे झोपलो होतो. आणि मी बघा हे घेतलं होतं केसांच्या खाली, तशी वर बांधली होती क्लिप लावून. एका अंगावर झोपली ती सकाळ हाय तशीच उठली. हा ड्रेस घेतला हाताने, सगळी मेहंदी लागली त्याला. कुठे गेली काय माहित, मगाशी दाखवली होती. आणि आज सकाळ सकाळ बघा पावसाने आगमन केलंय. सकाळपासून झिमझिम चालू होती, राहती जाती, मोठी येते बारीक झिमझिम येते, परत पाऊस येतो या बारीक झिमझिम येते. ते मस्त वाटतंय, बारकोशी झिमझिम येते पावसाची. तर झालं बघा राधूचं पण आवरून, जेवण केलं नाही काय नाही. माझ्या आवडीची साबण संपली होती, आठवडा झालं नंबर 1 साबण. ते दुसरे साबण लावत होते, तेलकट तोंड पडायचं माझं. ते काय मला आवडत नाही त्या साबणात. डेटॉल चांगले असते, डेटॉल साबण वापरत होते. आठवडा होता आलं. आणि आता मी माझ्या आवडीची आणली. रात्री 11 वाजता दुकानला गेले आणि सामान आणलं, साबण पण आणले. केस कापली रात्री अजून डबल. नाही लय कमी झाले तरी पण, अशी उभा राहिलेले कमी येतात. असं द्या. तर बघा मी रात्री मेहंदी लावली होती, मस्त अशी केस सुटसुटीत झाल्यात. तो शॅम्पू पण लावला, कंडिशनर पण लावला होता सकाळी. इतकं छान छान दिसतात बघा केस. तर ह्यांना वाटलं इकडं जेवायला, पण ह्यांचं काय ते ॲड्रेस पाठवला नाही एका ताईंनी. आपल्या बल्क ऑर्डरी भरपूर जातात आणि त्याच्यामुळे छोटे छोटे पार्सल कमी आलं. तर बरं झालं ते तरी, तुम्हाला गावागावाने पोहोच झालं. पैसे गुतायची पण गरज नाही, लय दिवस पोस्टामध्ये कुरिअरमध्ये पण राहायची गरज नाही बघा. भेटतंय तिथल्या तिथे लवकर. ज्या गावात आम्ही दिलं तिथनं कॉल आलं ना, तर आम्ही त्या ताईंचा नंबर देत असतो बघा. इकडे एक पण ऑर्डर घेत नाही आम्ही, असं करतो. पण ते तुम्हाला लवकर भेटून जातं. पाऊस पण येतो. आज शाळेमध्ये काय आज नाही पण चालवलं ना, ती पोहे शेंगदाणे. कसला गोपाल काला, कसला गोपाल. हिने आज जुट्ट बांधलं. तर कस काय कधी बांधत नाही. वाढले की तुझी केस आहे का नाही. सारखी केस सुटतात ना, मग त्याच्यामुळे ह्याच्यासारखी तब्येत कर जरा मानवी सारखी तू. हे जेवण करत नाही 4-5 दिवस झालं, वरचं खायला खातील निघून जाते शाळेत. का जेवण करत नाही. मला भूक नाही लागत. ते टॉनिक आणलंय पप्पाने, कोण प्यायचं. पप्पाने मागवले चॉकलेटचं. ती आज उद्या येईल की, चॉकलेट मग सुधारण तब्येत आहे का नाही. काय म्हणतात